नमस्कार, शिवराज न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आज आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। स्पर्धा परीक्षेसाठी दैनंदिन वर्तमानपत्रे आणि अवांतर वाचन गरजेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश पाटील। स्पर्धा परीक्षेच्या यशस्वी तयारीसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन चालू घडामोडीचे अचूक आकलन होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोजची वर्तमानपत्रे आणि अवांतर वाचन केलेच पाहिजे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश पाटील यांनी केले। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ करिअर अकॅडमी तेरवाड येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास कांबळे होते। आपल्या मार्गदर्शनात बोलताना हरीश पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षा ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नसून चालू घडामोडी, समाज प्रबोधन आणि अवांतर वाचनाची आवड आहे। याची सांगड घातल्याशिवाय यशाचे शिखर गाठणे कठीण असते। अण्णाभाऊ साठे यांचे विचार, जीवन प्रवास आणि साहित्य हे कष्टकरी, शेतकरी आणि वंचित घटकांना निरंतर प्रेरणा देणारे आहे। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेल्यास स्पर्धेत नक्कीच यश मिळेल। अध्यक्षीय मनोगतात विलास कांबळे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा घेतला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा अकॅडमीचा मुख्य उद्देश असून प्राध्यापिका दीक्षा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीने जिल्ह्यात अल्पावधीत नावलौकिक मिळवला असल्याचे त्यांनी नमूद केले।